मानधन जमा झाले तरी अमोलला भेटून या तुमचा विषय नोंदवा बोलतो आम्ही अमोल गोराडे येतो तिथे तर त्या पालकच जायचं होतं पोच घ्या तो पोच घेऊन अमोल गोराडे येतो वरती तिथं पंजाबमध्ये पीएम त्यांनी जे सोशल मीडियावर व्यक्त झाल्यात ना त्या सोशल मीडियावर तर कोणताही शासकीय कर्मचारी असो मानधन तत्व असो किंवा रेग्युलर असो आम्हाला काही मर्यादा आहे तसे शासन निर्णय आहेत तसं त्यांनी आम्हाला लेखी तक्रार करायला पाहिजे होती की असं असं आहारामध्ये निकृष्ट दर्जा आहे त्यांनी वैयक्तिक तक्रार केली नाही आमच्याकडे किंवा तिथं वैयक्तिक कोणत्याची लेखी तक्रार आपल्याला आलेली नाहीये पण हा विषय होण्यापूर्वीच मधल्या काळामध्ये हा विषय माननीय मंत्री महोदयांपर्यंत गेलेला आहे आणि त्यांनी पत्रव्यवहार देखील केला आहे की असा आहार बदलून द्यावा म्हणून 1-1.5 वर्षांपूर्वी आपल्याकडे सीओ साहेब आले होते त्यांच्या कानावर हा विषय घातला त्यांनी स्वतः डायरेक्ट मंत्री महोदयांच्या कार्यालयामध्ये बोलले होते ते आणि सद्यस्थितीमध्ये आपले जे मंत्री महोदय आहेत महिला बालकल्याणचे त्यांनी खाली निर्देश दिले आहेत आता त्यांची जी तक्रार होती सामाजिक सोशल मीडिया आहे हे माध्यम वापरण्याचं आम्हाला मर्यादा आहे त्यांनी आमच्याकडे लेखी तक्रार करायला पाहिजे होती मग त्यांना तसं सोशल मीडियानंतर त्यांनी ज्यावेळेस व्यक्त झाल्या त्याची चौकशी केली चौकशी अहवालावरून त्यांना आपण नोटीस दिली मी म्हणजे सीडीपीओनी दिली त्यांचा खुलासा तेवढा समाधानकारक वाटला नाही तो त्यांनी वरती अहवाल पाठवला त्या दरम्यान देखील त्यांनी अनेक रील्स केल्या नंतर काय रील्स करताना अंगणवाडीमध्ये केल्या आपण जो शासकीय पोशाख आहे आपला आय कार्ड आहे ज्यावेळेस आपण ते धारण करतो ज्यावेळेस आपण शासकीय कर्मचारी असतो त्यावेळेस काहीतरी आम्हाला आचारसंहिता आहे त्याचं पालन होणं आवश्यक आहे मात्र अंगणवाडी सेविका ह्या मदतनीस अंगणवाडी सेविका ह्या त्याच्यावरती काम सरकारी कर्मचारी म्हणून आता मानधनावरती असतात मानधन आहे पण त्याच्यात सरकारी कर्मचारीच राहतील मानधन तत्वावरील सरकारी कर्मचारी काय कारवाई केली सध्या त्यांना सुद्धा सेवेतून कमी केलं आहे ते डेप्युटी सीओनी केलंय तरी पण त्यांना आम्ही सांगितलं त्या दिवशीच की जरी याच्यातून त्या कमी झाल्या असेल तर त्यांनी सीओ साहेबांना अपील करावं सीओ साहेब सुनावणी घेतात आणि त्यांना एक संधी देऊ शकतात साहेब त्यांना आम्ही अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला मी स्वतः नाही देखील परंतु आम्ही संघटनेमार्फत सीडीपीओन देखील त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला अंगणवाडी सेविका एक मातेच्या रूपात त्या लहान लेकरांना सांभाळत असते त्यांचा आहार देत असते आता हा देत असताना कुठेतरी त्या व्यक्त झाल्या अनेक वेळा आता इतरही शाळांवर आम्ही जाऊन आलो तर ह्या तक्रारी केलेल्या आहेत अंगणवाडी सेविकांनी की हा आहार उत्कृष्ट दर्जाचा आहे तरीही तुम्ही म्हणताय की यापूर्वी तक्रार करायला पाहिजे होती तक्रार करूनही जर बदलला गेला नाही तर त्या सोशल मीडियावरती व्यक्त झाल्या चूक काय आहे हा मी तुम्हाला तेच म्हणत आहे की माध्यम नाही सोशल मीडिया असं केलं तर मग सगळे शासकीय कर्मचारी सोशल मीडियावर व्यक्त होतील आम्हाला आहे आचारसंहिता शासन निर्णय आहे त्यांनी काय असेल तर लेखी तक्रार करायला पाहिजे होती आणि यामध्ये तुम्हाला म्हटलं तसं दखल घेतली गेली आहे आणि ऑलरेडी निर्देश दिले आहे आहार बदलायची त्यांना आधी कळवलं होतं का तुम्ही अशा गोष्टी करू नये यासाठी तुम्ही त्यांना लेखी कोणत्या सूचना दिल्या होत्या त्याचा शासन निर्णय आहे तो सर्वांना ऑलरेडी शेअर केला जातो सगळ्यांना माहित असतो शासन निर्णय बरं ठीक आहे त्यांना आपण असं गृहीत धरू त्यांना माहित नाहीये त्यांना आपण नोटीस दिलीये त्यांनी त्याचा खुलासा व्यवस्थित देणं अपेक्षित आहे किंवा त्यानंतर त्यांनी रील्स थांबवणं आवश्यक होतं माझ्याकडे आवश्यक होतं सीओ साहेबांकडे जाऊन त्यांनी संधी मागणं आवश्यक आहे तसं केलेलं नाही ना मॅडम आपण सपोज याला जर असं झालं तर सगळे शासकीय कर्मचारी मग रेग्युलर जे प्रशासकीय आपलं आहे की पत्र देणं किंवा काय आढळतं आपण चौकशी करतो असं न करता सोशल मीडियावर व्यक्त होतील मग ते नाही तसं नाही करता येत ना मॅडम लहान मुलांचा आहार त्यासोबतच गरोदर मातांचाही आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचं इतरही शाळांमध्ये समोर आले हो मला हेच सांगायचं आहे की यापूर्वी ही तक्रार गेलेली आहे मी तुम्हाला काय म्हटलं 1.5 वर्षांपूर्वी सीओ साहेब आपल्या आले होते मीटिंगला ते स्वतः मंत्री महोदयांच्या कार्यालयामध्ये बोललेले आहे आणि आता सीडीपीओनी सांगितलं असतं तुम्हाला असेल की स्वतः मंत्री महोदयांनी निर्देश दिले आहेत आहार बदलायचे आताही तोच आहार दिला जातो तो जुना आहार आहे नवीन आहार आलेला नाहीये जो आहार सपोज जो नवीन आहार येईल तो या दर्जाचा नसणार चांगल्या दर्जाचा असेल व्हिडिओ म्हणून तुम्ही जे आहार पुरवणार आहेत त्यांच्यावरती काय व्हिडिओ म्हणून कारवाई करणार आहात सोर्स म्हणून संन्यासालाच फाशी दिली जाणार हे जे आहार आहे हे टेंडर स्टेट लेवलवरचं असतं यामध्ये माझ्या मार्फत कोणती संचिका जात नाही आणि आता जो आहार बदलून येईल ज्यावेळेस तो देखील चांगला आढळला नाही तर माझ्या स्तरावर मी नक्कीच रिपोर्ट करेल सीओ साहेब रिपोर्ट केले का तुम्ही असे काही की आहार खराब येतो म्हणून सीडीपीओने केलेलं आहे
सर शालेय पोषण आहार जो प्राथमिक शाळेमध्ये आहे त्याच्या तांदळाच्या बॅग आजही तुम्ही जाऊन चेक केल्या तरी 50 किलोची म्हणून ती 42-43 किलोची दिली जाते. हे सगळं डोळ्यासमोर सुरू आहे तुमच्या आणि कारवाई तिसऱ्यावरतीच होते. नाही, शाळेतला जो विषय आहे प्राथमिक शाळेतला तशा काही तक्रारी असतील तर त्या माझ्याकडे द्या. ज्यावेळेस मी इथं आले तेव्हा मी पहिली मीटिंग घेतली होती केंद्र प्रमुखांची. त्यावेळेस असे काही आम्ही चर्चा केल्या. आहार खराब असणं किंवा कमी दर्जाचं असणं. त्याच वेळेस त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहे की आहार तुम्हाला जर चांगला आढळला नाही, एक्सपायरी डेट पाहून घ्यायची आणि आहाराचं वजन करून घ्यायचं. आजही तुम्हाला तसं लेखी तक्रार आमच्याकडे तरी प्राप्त नाही, पण तुम्ही जर म्हणत असाल तर आम्हाला लेखी तक्रार द्या, त्याची नक्की चौकशी करणार. कुणी लेखी तक्रार द्यायची? ज्या शाळा व्यवस्थापन समितीला असा आहार खराब आढळतो किंवा कमी वजनाचा आढळतो, मुळात त्यांनी घेतानीच वजन करूनच घेणं अपेक्षित आहे, घ्यायचंच आहे वजन करून. आणि त्यांना जर आढळलं की दर्जा खराब आहे तर त्यांनी तो घ्यायचाच नाही अशा सक्त सूचना दिलेल्या आहे. आता तक्रार जर त्यांना आढळलं की असं असताना त्यांनी त्यांना घ्यायला सांगतात तर त्यांनी लेखी तक्रार करावी. तो आहार स्वीकारला जाणार नाही, त्याची लेखी रिपोर्ट सीओ साहेबांकडे होईल. गेल्या उन्हाळ्यापासून तांदूळ आलेला नाही. मागचा जो साठा आहे त्यावरतीच आता पोषण आहार होतो. सोंडेकिडे लागल्याची परिस्थिती सध्या तांदळाला आणि आहे. याला जोडूनच एक प्रश्न आहे की 3 महिन्यापासून शालेय पोषण आहार अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. हो, 2 महिन्यापासून शासनाकडनं प्राप्त नाहीये. मधल्या काळात मीटिंग झाल्या. शिक्षणाधिकारी साहेबांनी तो रिपोर्ट देखील केलाय संचालक साहेबांना. आता एक 8 दिवसामध्ये वितरित होईल असं सांगितलं होतं. कदाचित आला पण असेल. ती मला वाटतं BO बोलून तुम्हाला अपडेट माहिती देऊ शकते मी ती. तुकाराम मुंडेंनी व्हीसीद्वारे तुमची बैठक घेतली सोमवारी. त्याच्यात काय निर्देश दिले गेले? ती मला वाटतं गट शिक्षणाधिकाऱ्यांची घेतली असेल. आमची नव्हती घेतली VC. गट शिक्षणाधिकाऱ्यांची शाळेच्या संबंधित आहे का विषय हा? पोषण आहार. गट शिक्षणाधिकारी यांची घेतली असेल किंवा वरिष्ठ कार्यालयाची घेतली असणार आहे VC. केंद्र प्रमुखांपर्यंत मार्गदर्शन सूचना तुकाराम मुंडेंनी केल्या.